नमस्कार मित्र, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. काकस्पर्श हा चित्रपट आपण सगळ्यांनी बघितला असेल. त्यात काकस्पर्श होणं खूप आवश्यक मानलं जातं आणि कावळा स्पर्श करत नाही म्हणून तो एक शब्द देतो आणि तो शब्द आयुष्यभर पाळतो. लहानपणी जेव्हा एखादी घरातली बाई विटाळशी व्हायची, बाजूला बसायची, तेव्हा साहजिकच त्या बाईला काय झालंय अशी लहान मुलं प्रश्न विचारायची आणि मग घरातला मोठा माणूस त्याच्या निरागस प्रश्नाचं उत्तर तितक्याच निरागसपणे द्यायचे. सांगायचे, तिला कावळा शिवलाय. मग कावळा शिवला की बाकीच्या कोणी शिवायचं नसतं म्हणून ती बाजूला बसलेली असते, शांत बसलेली असते. कावळा शिवल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही. कावळा शिवला की बाजूला बसावं लागतं. या सगळ्या गोष्टी आपण ऐकून आहोत. पण माणसाला कावळा शिवल्यावर काय होतं ते कळलं, पण कावळ्याला माणूस शिवल्यावर कावळ्यांच्या जगामध्ये काय होत असेल याचा कुणी अंदाज बांधलाय का? मला तर असं समजलंय, म्हणजे कळतंय की ज्या क्षणी कावळ्याला माणसांचा स्पर्श होतो तेव्हा त्याला ते बहिष्कृत करतात, लांब टाकतात. काही काही ठिकाणी तर चोचीनी मारून पण टाकतात असंही ऐकलंय. खरं खोटं पक्षी मित्र जाणवत हे कावळ्यात घडतंय की अन्य कुठल्या पक्षात घडतंय ते. पण हा काकस्पर्श जसा माणसांसाठी नकोसा असतो, कधी हवासा असतो, तसा हा माणूस स्पर्श कावळ्यांमध्ये मात्र कायमचा नको असतो. म्हणजे माणसांच्या जगात सुद्धा असंच काहीतरी होत आहे. पुरोगाम्यांच्या जगात संघस्पर्श झाला म्हणजे संघाच्या संपर्कात जरा जरी आला तरी त्याच्याविषयी बहिष्कार होण्याचीच भावना या पुरोगामी लिब्रांडू मंडळींच्या मनामध्ये असते. 1, 2, 3 नव्हे अशी कितीतरी उदाहरणं मला सांगता येतील की ज्यावर संघस्पर्श होताच त्या त्या पुरोगामी मंडळींनी आपल्याच पुरोगाम्यांना बाजूला टाकलेलं आहे. खास करून हा लिब्रांडू पुरोगामी ब्राह्मण असेल जातीने तर त्याच्याविषयी तर अधिकच राळ उडवून दिली जाते. अगदी माजी राष्ट्रपती दिवंगत नेते प्रणव मुखर्जी जेव्हा संघाच्या मुख्यालयात कार्यक्रमासाठी गेले तेव्हा यांचे आदर्शवत असणारे प्रणव मुखर्जी लगेच शिव्या द्यायला पात्र झाले होते, हे आपण बघितलंय. मी हा मुद्दा मांडतोय तो नरेंद्र चपळगावकर यांच्या निमित्ताने. चपळगावकरांना वर्ध्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं आणि त्यानंतर रुदाल्यांनी जे नाटक करायला सुरुवात केली आहे ना, जे रडायला सुरुवात केली आहे ना, ते बघितल्यावर मला हाच प्रश्न पुन्हा एकदा लक्षात येऊ लागतो. खास करून गिरीश कुबेरांनी ज्या बातम्या दिल्या, ज्या पद्धतीनं तो विषय मांडलाय, त्यावरून तरी या सगळ्या प्रकारामध्ये चपळगावकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. आणि कारण काय, तर सरकारने सांगितलंय. सरकार कुणाचं आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं. भारतीय जनता पक्ष कोणत्या आयडिओलॉजीला मानतो, तर संघाच्या. मग संघाने सांगितलं म्हणून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष चपळगावकरांना केलं गेलं. या तर्कबुद्धीवर, निव्वळ तर्कबुद्धीवर जोडायला सुरुवात केली. आता चपळगावकर योगायोगाने नाईलाजानी ब्राह्मण आहेत. म्हणजे चपळगावकरांच्या नाईलाजानी ते ब्राह्मण आहेत, कारण एका ब्राह्मण परिवारात त्यांचा जन्म झालाय म्हणून ते ब्राह्मण आहेत. पण ब्राह्मण असलेले चपळगावकर सरकारच्या मदतीनं अफवा पसरवून, खरं तर सरकारचा संबंध नाही, अफवा पसरवली की सरकारच्या मदतीनं झाले. म्हणजे बघा हो, लोकसत्ताचा किती हलकटपणा आहे. बातमी कशी आहे बघा, कोणाचंच नाव नाही म्हणून चपळगावकरांचं फायनल झालं. दाखवतो बातमी, बघून घ्या ती. दुसऱ्या कोणाची चर्चा झाली नाही म्हणून चपळगावकरांचं झालं. बरं, दुसरी चर्चा काय, तर सुरेश द्वादशीवारांना डावलण्यात आलं गांधीवादी म्हणून. आता चपळगावकरांचा समाजवाद संपला, चपळगावकर आता गांधीवादी नाही उरले. म्हणजे द्वादशीवार गांधीवादी, चपळगावकर गांधीवादी नाहीत. द्वादशीवार समाजवादी, चपळगावकर समाजवादी नाहीत. म्हणजे काय, कसल्या सुमार बुद्धीचा वापर करायचा मला तेच कळत नाही. ते एक सुमार आणि हे इकडे एक बेसुमार. त्यांचं नाव कुमार आणि यांचं नाव बेसुमार. एक सुमार एक बेसुमार, दुसरे काय कुबुद्धीचे असतात ते सगळे संपादक. या सगळ्या लोकांना चपळगावकर ठोकण्यासाठी मिळाले, कारण चपळगावकरांना ठोकणं सोपं आहे.
पुन्हा इथे चालना कुठं वडविले भट. इतरत्र कुठं चालत नसलं की ब्राह्मण जातीच्या विचारवंतांना ठोकून काढायचं. म्हणजे इतर ठीक आहेत, पण आपल्यातली ही जी ब्राह्मण आहेत त्यांनाही ठोकून काढायचं. म्हणजे जेव्हा ही मंडळी डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीच्या माणसांची नावं घेतात तेव्हा त्यात कटाक्षाने ब्राह्मणांची नावं टाळलेली असतात. कुबेरांच्या या विरोधामागचं अजून एक कारण आहे. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कुबेरांना घोषित झाला आणि त्यानंतर त्या समितीतल्या एक दोघांनी या पुरस्काराला विरोध केला. चपळगावकरांनी विरोध केलेला नव्हता. एकाने सरळ राजीनामा दिलाय आणि दुसऱ्याने मी बोलणार नाही असं सांगितलंय, पण माझा विरोध आहे असं सांगितलंय. तर श्रीकांत तुमरीकर ज्यांनी विरोध नोंदवला, पण याविषयी सभ्यतेचा भाग म्हणून मी चार चौघात बोलणार नाही असं सांगितलं, याचा विरोध करणार नाही असं सांगितलं. म्हणजे चपळगावकरांनी विरोध केलेला नव्हता. आता भालेराव स्मृती पुरस्काराची घोषणा कुबेरांना झाली, पण त्यानंतर देशाच्या प्रेस काउन्सिलनं कुबेरांना पाठविलेल्या नोटिसांचं आणि गुन्हे दाखल करण्याचं प्रकरण समोर आलं, तेव्हा मात्र चपळगावकरांना या विषयातलं कदाचित गांभीर्य समजलं असावं. कारण चपळगावकर हे न्यायाधीश होते, उच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. तर या चपळगावकरांना प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या नोटिसीचं गांभीर्य कदाचित जाणवलं असावं आणि त्यांनी तो मुद्दा मांडलेला असावा असं मला वाटतंय. कुबेरांच्या मनात याचा तर राग नाहीये ना की त्यांनी त्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा विषय काढला आणि म्हणून मग चपळगावकरांचं आम्ही आता वाजवणार. मध्ये असंच झालं होतं. बाबा भांड यांची मागच्या सरकारच्या काळामध्ये एका कमिटीवर नियुक्ती झाली आणि त्यानंतर कुबेरांच्या वर्तमानपत्रामध्ये भारंभार बातम्या छापून येऊ लागल्या बाबा भांडांच्या विरोधामध्ये. आपल्या हाती असलेल्या एका साधनाचा वापर व्यक्तिगत द्वेष काढण्यासाठी होतो आहे का, याचा देखील विचार आमच्या मनामध्ये येऊन जातो. असो, तो विषय आपल्या चर्चेचा नाही आहे. पण चपळगावकर ब्राह्मण आहेत म्हणून चपळगावकरांना संघस्पर्श होताच बहिष्कृत करण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत. बरं, हे फक्त चपळगावकरांच्या सोबत घडलंय का, तर नाही, हे अनेकांच्या सोबत घडलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल, उत्तर प्रदेशच्या निवडणुका सुरू असताना प्रयागराजच्या संगमावरून बोटीतून मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये विश्वंभर चौधरी यांचा उल्लेख केला होता. ज्या चळवळीत विश्वंभर चौधरींनी आपली अख्खी हयात घातली, आपल्या नातेवाईकांशी पंगा घेतला, मित्रांशी पंगा घेतला, जातभाईंशी पंगा घेतला, व्यक्तिगत वैर घेत आले. श्रीकांत तुमरीकर आणि विश्वंभर चौधरी यांचं नातं आहे, म्हणजे संबंध नाहीत, फक्त मैत्री नाहीये, नातं आहे. पण त्या नात्यात विश्वंभर चौधरी विसर पाडून सुद्धा श्रीकांत तुमरीकरांना सतत सोशल मीडियावर टार्गेट करत आले. त्यांचा भाचा भारतीय जनता पक्षात काम करतो ते विसरून त्याला टार्गेट करत आले. भारतीय जनता पार्टीला ते बोलत आले, लिहित आले. आपल्या सगळ्या व्यक्तिगत संबंधांना तिलांजली येणाऱ्या विश्वंभर चौधरींना अधूनमधून कधी एखादा विषय चांगला आहे म्हणून तो मांडावा वाटला की चौधरीच्या जातीची आठवण करून देऊन, किंवा चौधरी ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण असतील तर ते शुद्ध समाजवादी असू शकत नाहीत असा दावा करून त्यांना नेहमीच चौकटीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. इथेही स्पृश्य भेद आला, इथेही विभागणी आली आणि विश्वंभर चौधरींनाही हे भोगावं लागलेलं आहे. आमच्यातले प्रवीण बर्दापूरकर एक पत्रकार आहेत, त्यांनी मध्ये ज्येष्ठ पत्रकार आहेत, लोकसत्तामधूनच ते निवृत्त झालेले आहेत. त्यांनी मध्ये असाच एक संघाच्या बाबतचा लेख लिहिला, खास करून वैद्यांच्या विषयाला, त्यांच्या संबंधांना उजाळा देणारा. कारण ते आपल्या आता रिटायरमेंट नंतर आपल्या व्यक्तिगत संबंधांना उजाळा देणारे लेख अनेक छापत असतात, आपल्या ब्लॉगवरती लिहित असतात. त्यांचे आणि विलासरावांचे संबंध कसे होते, त्यांचे गोपीनाथरावांचे संबंध कसे होते, त्यांचे प्रमोद महाजनांचे संबंध कसे होते, त्यांचे गडकरींचे संबंध कसे होते, तसे त्यांचे वैद्यांसोबत संबंध कसे होते, संघाचे जे कार्यवाह होते त्यांच्याशी संबंध कसे होते, हे सगळं ते त्यांचे संबंध आणि त्या लोकांचे नाती हे ते लिहित असतात त्यांच्या व्यक्तिगत अनुभवाला गाठीशी धरून. तर त्यांनाही बर्दापूरकर शेवटी ब्राह्मणच म्हणूनही ट्रोल करण्यात आलं.
सारखं ट्रोल करण्यात आलं. म्हणजे त्यांच्या त्या लेखानंतर तर, संघाच्या बाबत दिल्या गेलेल्या लेखानंतर तर त्यांच्या जवळच्या मित्रांनीही त्यांना तुला संघाचा एवढा पुळका आलाय का म्हणून फेसबुकवर सुनावलं होतं. म्हणजे एखादा ब्राह्मण पुरोगामी विचाराचा व्यक्ती जर संघाच्या संबंधानं काही लिहिणार असेल तर त्यालाही ट्रोल केलं जातं, त्याची त्या विचारधारेतली तपश्चर्या संपवली जाते, लक्षात घेतली जात नाही. जसा कावळ्याला माणसाचा स्पर्श झाला की कावळे त्याला बहिष्कृत करतात, टोचून टोचून मारतात, तशी ही पुरोगामी कावळे आपल्यातल्याच माणसांना संघस्पर्श झाला की टोचून टोचून मारतात. हे पुन्हा पुन्हा लक्षात येत आहे. जसं आता चपळगावकरांच्या विषयामध्ये होत आहे. ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी ते का झाले आणि या सरकारने प्रेशर टाकलं म्हणून झाले असा प्रश्न उपस्थित करून त्यांना संघस्पर्श झाल्याचा आव इथे आणला जातो आहे, अवई उठवल्या जाते आहे. मुळात हे ब्राह्मण पुरोगामी विचारवंतांनो लक्षात ठेवा, तुम्ही त्यांच्यात कितीही घुसण्याचा प्रयत्न केला तरी ते तुम्हाला त्यांच्या कळपात घेणार नाहीत. ते दाखवतील त्यांचा फायदा होईपर्यंत, पुन्हा मात्र तुमच्या पार्श्वभागावर लाथाच घालतील, तुम्हाला नको तिथे अपमानित करतीलच. जसं चौधरींच्या बाबतीत घडलं, जसं बर्दापूरकरांच्या बाबतीत घडलं, जसं चपळगावकरांच्या बाबतीत घडलं, तसं अनेकांच्या सोबत हे घडत आलं आहे, घडत राहणार आहे. तुम्हीही या मताशी सहमत असाल तर आता पुरोगामी ब्राह्मणांना त्यांची विचारधारा त्यांच्या अन्य ज्ञाती बांधवाप्रमाणे करण्यासाठी तुम्ही सूचना कमेंट बॉक्समधून नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.